नमस्कार. आज आपण 1.2 an encounter of a special kind या पाठावर आधारित इंग्लिश वर्कशॉप मध्ये दिलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या बघणार आहोत. बघा, पहिली ऍक्टिव्हिटी काय आहे ते या ठिकाणी दिली आहे. पहिली ऍक्टिव्हिटी, स्टेट whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. या ठिकाणी आपल्याला 5 वाक्य दिलेली आहेत बघा, ए पासून तर ई पर्यंत, आणि आपल्याला काय करायचं आहे, या वाक्यांसोबत आपण ऍग्री होतो की डिसऍग्री होतो हे लिहायचं आहे. म्हणजेच ही वाक्य आपल्या दृष्टीने बरोबर आहेत की चूक आहेत हे ठरवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कारणही द्यायचं आहे की का ऍग्री होत आहोत आपण या वाक्यांबरोबर किंवा का डिसऍग्री होत आहोत. बघा, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, ऍग्री ऑर डिसऍग्री, ट्रू ऑर फॉल्स किंवा राईट ऑर रॉंग, हे ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पॅसेजवर आधारित A1 आणि B1 हे जे प्रश्न असतात या ठिकाणी विचारण्यात येतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला केवळ ट्रू फॉल्स, ऍग्री डिसऍग्री, राईट रॉंग एवढंच लिहायचं असते, स्पष्टीकरण लिहायचं नसते. त्यामुळे आपणही थोडं स्मार्ट वर्क करूया. आपणही आता याचं उत्तर लिहिताना आपण फक्त ऍग्री होत आहोत त्या वाक्यासोबत किंवा डिसऍग्री होत आहोत एवढंच लिहिणार आहे. मात्र कारण जे आहे ते मी तुम्हाला ओरली सांगणार आहे. तर चला मग आता आपण पहिलं वाक्य बघूया. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. बघा, या ठिकाणी मला ऍक्च्युली थोडी चूक आढळत आहे या वाक्यामध्ये. मी इथे बघा, इथे काय होतं, इथे एक शब्द पाहिजे. ऍक्च्युली आपण वाचतानाच आपलं पटकन अडखळल्यासारखं होतं. इथे पाहिजे होता एक शब्द वॉज. आणि आता वाक्य असं होईल बरोबर केलेलं, द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाउंटी. हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे? आपल्याला हे वाक्य पटत आहे का? तर आपल्याला हे वाक्य पटत आहे. कारण रायटर ज्या कॉलनीमध्ये राहायचे ती कॉलनी कशी होती? पूर्ण नैसर्गिक दृष्टीने समृद्ध होती. तिथे अनेक मोठमोठाली झाडं होती, फळांची, फुलांची, प्राणी पक्षी सुद्धा तिथे यायचे. म्हणजे निसर्ग प्रसन्न होता. आणि हेच या वाक्यात म्हटलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू की वी ऍग्री विथ धिस सेंटेन्स. ठीक आहे, आपण ऍग्री असं उत्तर लिहिणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, हॉलिडेज प्रोव्हाइड अस an opportunity to read various magazines and story books. सुट्टीमध्ये आपल्याला मॅगझिन्स किंवा गोष्टींचे पुस्तकं वाचायची संधी मिळते. वाक्य बरोबर आहे. शाळा नसते, होमवर्क असलं तरी फार कमी असतं. त्याच्यामुळे या काळामध्ये सुट्टीच्या आपण आपले छंद जोपासू शकतो. हे वाक्य आपल्या दृष्टीने बरोबर आहे. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. बेबी लंगूरला वाचवून नॅरेटरनी चूक केली. आपल्याला हे वाक्य पटणार नाही, पटत नाही. म्हणून आपण डिसऍग्री होऊ. लेखकाने जे केलं ते योग्यच केलं. लेखकाने जर बेबी लंगूरला वाचवलं नसतं तर त्या बेबी लंगूरचा, त्या माकडाच्या पिल्ल्याचा जीव गेला असता. चौथं वाक्य, ॲनिमल्स कॅन नॉट कन्व्हे इमोशन्स. प्राणी भावना व्यक्त करू शकत नाही. आपल्याला माहित आहे, या धड्याच्या माध्यमातूनही आपण शिकलो आहोत की प्राणी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात. कधी त्यांच्या डोळ्यातले जे भाव असतात, त्यांची जी नजर असते त्यातून भावना व्यक्त होतात. कधी एखाद्या कृतीतून भावना व्यक्त होते. पण प्राणी 100% त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. फक्त आपल्याला त्यांच्या भावना समजणं हे गरजेचं आहे.
त्याच्यामुळे आपण डिसएग्री होऊ या वाक्यासोबत. शेवटचं वाक्य बघा. द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred. ही घटना घडली तेव्हा नॅरेटर 55 वर्षांचे होते. हे वाक्य चूक आहे आपल्याला माहिती आहे, कारण ही गोष्ट, हा इन्सिडेंट जेव्हा लेखकांनी लिहून काढला तेव्हा लेखक 70 वर्षाचे होते आणि ते म्हणतात की ही घटना 55 वर्षांपूर्वी घडली. म्हणजे 70 मधून आपण जर 55 वजा केले, मायनस केले तर उरतील 15. म्हणजे नॅरेटर हे फक्त 15 वर्षांचे होते. त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे या वाक्यासोबत आपण डिसअग्री करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण इंग्लिश वर्कशॉप मधली पहिली ऍक्टिव्हिटी बघितली. आता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी बघूया. मॅच द फ्रेजेस गिव्हन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी. ग्रुप ए मध्ये काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि ग्रुप बी मध्ये त्या फ्रेजेसचे अर्थ दिलेले आहेत. आपल्याला फ्रेज आणि त्या फ्रेजचा अर्थ अशा प्रकारच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. तर बघा, ग्रुप ए मधली पहिली फ्रेज काय आहे? टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. मला बघा 6वं वाक्य जे आहे, टू बी अन एसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट, याच्याशी याची जोडी लागेल. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अविभाज्य अंग असणं. टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे टू बी अन एसेन्शियल ऑर इंटेग्रल पार्ट. त्यानंतर दुसरी फ्रेज बघा, टू बी एनग्रॉस्ड इन. टू बी एनग्रॉस्ड इन म्हणजे पाचवा जो अर्थ आहे, पाचवं जे वाक्य आहे, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन, याच्याशी याची जोडी लागेल. म्हणजे एखाद्या गोष्टीत मग्न होणे. त्याच्यानंतर तिसरी फ्रेज आहे टू टेक नोटीस ऑफ. याची जोडी आपल्याला पहिल्या नंबरशी लावावं लागेल. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, एखाद्या गोष्टीची दखल घेणे. डी बघा, टू फिगर आउट. टू फिगर आउट म्हणजे काय? याचं उत्तर आहे 2. टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, एखाद्या गोष्टी समस्येचं समाधान शोधणं. त्यानंतर टू पॉन्डर ओव्हर म्हणजे चिंतन मनन करणं. याच्यासाठी बघा 4था नंबर, टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर बघा टू बी ओव्हरवेल्म्ड बाय, याची जोडी आपल्याला 7व्या नंबर सोबत लावावं लागेल. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. त्यानंतर इन अ फ्लॅश म्हणजे पटकन, क्विकली. अर्थातच याची जोडी आपल्याला 8व्या नंबरशी लावावं लागेल, व्हेरी क्विकली. आणि शेवटचं आहे, आता शेवटची फ्रेज आहे टू फाइंड अ सोलेस म्हणजे शांती, समाधान शोधणे. निराशेच्या वेळी विरंगुळा शोधणे. टू फाइंड कम्फर्ट अँड पीस, तिसरा नंबर. अशा पद्धतीने बघा आपण या फ्रेजेस ज्या दिलेल्या आहेत ग्रुप ए मध्ये आणि ग्रुप बी मध्ये जे अर्थ दिलेले आहेत त्यांच्या योग्य त्या जोड्या लावल्या. आणखी आपण हाच भाग वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. बघा, जर आपण म्हटलं तर या ठिकाणी आपण असं पूर्ण तुम्हाला आणखी समजायच्या दृष्टीने या पद्धतीने सुद्धा या आपण जोड्या लावू शकतो. इथे दिलाय आपण की आन्सर्स ए ची जोडी 6व्या नंबर सोबत, बी ची 5व्या नंबर सोबत, C1, D2, E4, F7, G8 आणि H3. तशा पद्धतीने आपण ही दुसरी ऍक्टिव्हिटी बघितली. आता आपण तिसरी ऍक्टिव्हिटी बघूया. राईट इन युअर ओन वर्ड्स. 2 प्रश्न दिलेले आहेत. त्या 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे. पहिला प्रश्न बघा काय आहे. व्हाय डिड द नॅरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. लेखकाने कुत्र्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष का केलं? आपल्याला 2 मुद्दे लिहायचे आहे.
आपण पहिला मुद्दा असा म्हणू की द नॅरेटर वॉज डीपली एनग्रॉस्ड इन द स्टोरी बुक. द नॅरेटर वॉज डीपली एनग्रॉस्ड इन द स्टोरी बुक म्हणजे नॅरेटर त्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये मग्न झाले होते, ते गोष्टीचं पुस्तक वाचण्यामध्ये मग्न झाले होते. आणि दुसरं कारण असं होतं की ही थॉट दॅट द डॉग्स माइट बी बार्किंग ऍट सम पिग्स. दुसरं कारण असं आहे की लेखकाला असं वाटलं की कदाचित जे कुत्रे आहेत ते डुकरं वगैरे आले असतील तर त्यांच्याकडे बघून भुंकत असतील. दुसरा प्रश्न बघा, व्हाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. बॅकयार्ड मध्ये मागच्या अंगणामध्ये लेखक फर्स्ट एड प्रोव्हाइड करत असताना मदर लंगूर म्हणजे त्या छोट्या पिल्लाची आई बघत होती, पण तिने कोणताही प्रयत्न केला नाही आपल्या पिल्लाला लेखकाच्या हातून घेण्याचा. याचं कारण बघा, आपण पहिलं कारण असं म्हणू की शी वॉज केअरफुली वॉचिंग what the narrator was doing. She was carefully watching what the narrator was doing. आणि दुसरं कारण आपण असं लिहू की she was convinced that the narrator would do no harm to her child. तिला विश्वास होता की नॅरेटर तिच्या पिल्लाला कोणतीही इजा पोहोचवणार नाही. अशा पद्धतीने आपण या तिसऱ्या प्रश्नामध्ये जे 2 प्रश्न दिले होते त्यांची उत्तरं बघितली. आता आपण चौथी ऍक्टिव्हिटी बघूया. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द अकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला 13 वाक्य दिलेली आहेत. ही 13ही वाक्य पाठातली आहेत. आपल्याला ही 13ही वाक्य या पाठात ज्या क्रमाने आलेली आहेत त्या क्रमाने लावायची आहेत. त्यासाठी आपण काय करणार आहे, दिलेली वाक्य पाठात ज्या क्रमांकावर आहे तो क्रमांक त्या वाक्याच्या समोर लिहिणार आहे. जसं या ठिकाणी बघा, उदाहरणार्थ हे जे 6वं वाक्य आहे, हे 6वं वाक्य पाठामध्ये सर्वात पहिल्यांदा आलेलं आहे या 13 वाक्यांपैकी, म्हणून याला आपण 1 नंबर दिलेला आहे. याचप्रमाणे आता आपण सर्व वाक्यांना ते वाक्य ज्या क्रमांकावर आलेलं असेल तो क्रमांक देणार आहोत. पण सरळ आता दुसऱ्या नंबरचं वाक्य शोधू. हे जे 5वं वाक्य आहे, आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब इन द बुक, हे वाक्य पाठात दुसऱ्या नंबरवर आलेलं आहे. त्यानंतर आपण तिसरं वाक्य शोधूया. तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे बघा, इथे 3ऱ्याच नंबरवर दिलाय, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. हे तिसरं वाक्य 3ऱ्या क्रमांकावरच योग्य आहे. त्यानंतर 10वं वाक्य हे 4 नंबरवर येईल, आय सॉ समथिंग हॉरिबल, हे वाक्य 4 नंबरवर येईल. त्यानंतर 4थं वाक्य जे आहे ते 5व्या नंबरवर येईल, आय रिकॉर्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. त्यानंतर 9वं वाक्य जे आहे ते 6व्या नंबरवर येईल, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन्स. त्याच्यानंतर 7वं 12व्या नंबरचं जे वाक्य आहे हे 7व्या नंबरवर यायला पाहिजे, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्यानंतर पहिलं वाक्य जे आहे हे 8व्या नंबरवर येईल, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. त्यानंतर 7वं वाक्य जे आहे ते 9व्या नंबरवर येईल, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. त्यानंतर शेवटचं जे वाक्य आहे ते 10व्या नंबरवर येईल, आय अलाउड द मदर ऍक्सेस टू हर बेबी. हे वाक्य जे आहे 10व्या नंबरवर सूट होईल. त्यानंतर दुसरं वाक्य याला आपल्याला 11वा नंबर द्यावा लागेल, आय कॅन नॉट फॉरगेट
that looked in her eyes. आणि 11वं वाक्य जे आहे ते त्यानंतरील 12व्या नंबरवर, I was sure that food was not the only means of communication. आणि अर्थातच आता एकच वाक्य राहिलं आहे 8वं, ते शेवटच्या क्रमांकावर म्हणजे 13व्या नंबरवर येईल. I still fondly remember that encounter. अशा पद्धतीने आपण ही जी 13 वाक्य दिलेली होती, या 13ही वाक्यांना योग्य तो क्रम दिलेला आहे. पेपरमध्ये ऍक्टिव्हिटी शीटमध्ये बोर्डाच्या अशा प्रकारचा प्रश्न, पॅसेजवर आधारित जे प्रश्न असतात त्या ठिकाणी A2 किंवा B2 या प्रश्नांमध्ये विचारण्यात येतात. आणि इथे मात्र आपल्याला एवढे वाक्य दिलेले नसतात. 2 मार्कांचा प्रश्न असतो, त्यामुळे त्या ठिकाणी 4 वाक्य दिलेली असतात. आणि ती 4 वाक्य आपल्याला, आपण आता ज्या पद्धतीने ही वाक्य जी लावली योग्य त्या क्रमाने, तशी तिथेही लावावं लागतात. फक्त ऍक्टिव्हिटी शीट मध्ये केवळ असा नंबर द्यायचा नाही, तर पहिल्या नंबरवर येणारं वाक्य पहिले लिहायचं, दुसऱ्या नंबरवर येणारं वाक्य दुसऱ्या क्रमांकावर लिहायचं. या पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा. आता आपण 5वा प्रश्न बघूया. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. खालील प्रश्नांवर चर्चा करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 5 ते 6 ओळीत स्वतःच्या शब्दात लिहा. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. बघा, हे दोन्ही जे प्रश्न आहेत हे दोन्ही प्रश्न ओपन एंडेड स्वरूपाचे आहेत. या ठिकाणी आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे हे लिहायचं असतं. हे प्रश्न ऍक्टिव्हिटी शीटमध्ये पॅसेजवर आधारित जे प्रश्न असतात A5 आणि B5 त्या ठिकाणी विचारण्यात येतात. हे प्रश्न सोडवताना आपल्याला एक काळजी घ्यायची असते, ती म्हणजे सोपी सोपी शब्द वापरायचे आणि छोटी छोटी वाक्य तयार करायची, जेणेकरून आपल्या हातून व्याकरणाच्या, ग्रामरच्या चुका होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वेगळं सुद्धा लिहू शकतात. कारण आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय वाटते किंवा आपलं काय मत आहे ते लिहायचं असते. तर बघा, आता आपण हा पहिला प्रश्न सोडवूया. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिलं, इफ आय फाइंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम स्कूल, आय वुड पिक इट अप अँड ब्रिंग इट टू माय होम. आय वुड गिव्ह इट सम वॉटर टू ड्रिंक अँड प्रोव्हाइड द फर्स्ट एड ट्रीटमेंट. Thereafter, I would give it some food to eat and keep it in a safe place. I would take its care until it recovers fully from the injury. Then I would allow it to go and enjoy its life again. अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य तयार करायची आणि 4 सेंटेन्सेस माझ्या मते मोर दॅन सफिशियंट आहेत या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. खूप जास्ती लिहायचं नाही, कारण खूप आपण जास्ती लिहिलं, उत्तर मोठं लिहिलं तर आपल्या हातून चुका होण्याची शक्यता असते. आता दुसरा प्रश्न बघा. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर फ्रॉम द स्टोरी. आपण याचं उत्तर लिहूया आता. बघा, आपण याचं उत्तर असं लिहिलं, आय थिंक दॅट द नॅरेटर ऑफ द स्टोरी इज अ व्हेरी काइंड अँड सेन्सिटिव्ह पर्सन. हिज ऍक्शन ऑफ हेल्पिंग द बेबी लंगूर इन ट्रबल underlines his helpful and considerate nature. He understands and values human-animal relations. He is a great human being. आता बघा, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला जी सुचली तशी मी लिहिली. तुम्ही आपल्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता.
आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी बघूया. नंबर 6. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिव्हन ऍक्टिव्हिटीज. या ठिकाणी 2 ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. दोन्ही ऍक्टिव्हिटीज आकृतीच्या स्वरूपात आहेत. आपल्याला या आकृतीच्या स्वरूपात दिलेल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काही मुद्दे लिहून त्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्या आकृत्या पूर्ण करायच्या आहे. त्यानंतर त्या मुद्द्यांचा आधार घेऊन प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी एक पॅराग्राफ तयार करायचा आहे. जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे ती इथे आहे बघा, मदर चाइल्ड रिलेशनशिप. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी आहे या ठिकाणी इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये म्हटलं आहे की एखादा जर प्राणी जखमी झाला असेल तर तुम्ही त्या प्राण्याची कशी मदत कराल. ठीक आहे. आता आपण पहिली ऍक्टिव्हिटी सोडवूया. एक मुद्दा अगोदरच दिलेला या ठिकाणी यांनी. तो मुद्दा म्हणजे लव्ह अँड अफेक्शन असा आहे. आपल्याला राहिलेले 4 मुद्दे लिहायचे आहेत मदर चाइल्ड रिलेशनशिपच्या अनुषंगाने. आपण पहिला मुद्दा लिहूया, सॅक्रिफाईस. हे मुद्दे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण लिहू शकता. मी जे लिहित आहोत तेच मुद्दे तुम्ही लिहिले पाहिजे असं आवश्यक नाही. मॉरल व्हॅल्यूज. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण असा घेऊ, केअरिंग अँड नर्सिंग. आणि शेवटचा एक पॉइंट आपण या ठिकाणी घेऊ, तो म्हणजे एनकरेजमेंट अँड ट्रस्ट. तर बघा, आपण असे 5 मुद्दे घेतले मदर चाइल्ड रिलेशनशिपशी संबंधित. आता आपण या 5ही मुद्द्यांचा आधार घेऊन एक पॅराग्राफ तयार करू. बघा, आपण या 5 मुद्द्यांच्या आधारे हा पॅराग्राफ तयार केलेला आहे. There is a very close bond of love and affection between mother and child. Both love and care for each other selflessly. Both are always ready to sacrifice their own happiness for each other. The mother teaches her children important life values to enable them to become good human beings. She looks after them, nurses them, and tries hard to keep them healthy. She encourages her children throughout their life, and both trust each other beyond doubt. आता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी बघूया, हाऊ विल यू हेल्प अन इंज्युअर्ड ॲनिमल. या ठिकाणी बघा, आपण एक पहिला मुद्दा असा लिहू, पिकअप अँड ब्रिंग होम. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण लिहू, प्रोव्हाइड फर्स्ट एड. तिसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. आपण चौथा मुद्दा लिहू, कीप इट इन अ सेफ प्लेस. आणि शेवटचा मुद्दा आपण असा म्हणू, टेक केअर टिल इट रिकवर्स. टेक केअर टिल इट रिकवर्स. अशा पद्धतीने आपण हे 5 मुद्दे आता घेऊ आणि या 5 मुद्द्यांना घेऊन एक पॅराग्राफ तयार करू. बघा, आपण आता 5 मुद्द्यांना घेऊन हा एक पॅराग्राफ तयार केलेला आहे. इफ I find an injured animal, I will pick it up and bring it to my home. I will give it some water to drink and provide the first aid treatment. Thereafter, I will give it some food to eat and keep it in a safe place. I will take its care until it recovers fully from the injury. Then I will allow it to go and enjoy its life again. अशा पद्धतीने आपण ही 6वी ऍक्टिव्हिटी बघितली. आता आपण 7वी ऍक्टिव्हिटी बघूया, वर्क इन पेअर्स
and make as many words as you can using letters in the word encounter. Encounter हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये आलेले अक्षर, या शब्दामध्ये आलेले लेटर्स वापरून आपल्याला काही 3 अक्षरी शब्द, काही 4 अक्षरी शब्द आणि काही 5 ते 6 अक्षरी शब्द तयार करायचे आहेत. या प्रकारचा प्रश्न ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो पहिला प्रश्न असतो लँग्वेज स्टडीचा, त्या ठिकाणी विचारण्यात येतो. ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आपल्याला एक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दातल्या अक्षरांचा वापर करून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. आपण या ठिकाणी नमुना म्हणून एक 3-4 शब्द तयार करू. यात आपण बरेच शब्द तयार करू शकतो. बघा, आता 3 लेटर वर्ड मध्ये पहिले आपण लिहू ओ आणि 1. त्यानंतर दुसरा शब्द आपण असा म्हणू NOT नॉट. ठीक आहे. त्यानंतर आणखी 3 अक्षरी शब्द जर म्हटलं तर RUN रन. आणखी शेवटी एक शब्द पाहून घेऊ, इथे जागा दिसते आपल्याला, तो म्हणजे OUT आउट. असे बरेच शब्द तयार करता येईल. आपण नमुना म्हणून 3-4 शब्द बघणार आहोत. आता 4 लेटर वर्ड NOTE नोट. त्यानंतर RENT रेंट हा शब्द लिहू आपण. त्याच्यानंतर खाली येऊ आणि एक शब्द लिहू NOUN नाऊन आणि परत खाली जाऊ आणि या ठिकाणी लिहू आता TURN टर्न. असे आपण 4-5 शब्द बघितले. आणखी बरेच शब्द तयार होऊ शकतात. आता 5 to 6 लेटर वर्ड्स COURT कोर्ट. त्यानंतर टेन्युअर TENURE म्हणजे कार्यकाळ. त्यानंतर आपण लिहू काउंट COUNT काउंट. आणि शेवटी परत एखादा शब्द लिहू आपण, मला असं वाटते कॉर्नर CORNER कॉर्नर. तर अशा पद्धतीने या एन्काउंटर मध्ये आलेले जे अक्षर आहे, या एन्काउंटर मध्ये आलेल्या अक्षरांचा वापर करून आपण काही 3 अक्षरी शब्द, काही 4 अक्षरी शब्द आणि काही 5 ते 6 अक्षरी शब्द तयार केले. आता आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघू. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन इंग्लिश. 2 म्हणी दिलेल्या आहेत. त्या दोन्ही म्हणींना आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी, अशा प्रकारचा प्रश्न बोर्डाच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये ट्रान्सलेशन या सेक्शन मध्ये विचारण्यात येतो. बघा, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. याला इंग्रजीत ट्रान्सलेट करू आपण आता. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड असं आपण याला इंग्रजीत म्हणतो. त्याच्यानंतर आता दुसरी म्हण बघा, पेरावे तसे उगवते. ॲज यू सो शाल यू रीप असं आपण इंग्रजी त्याला म्हणतो. या म्हणी कशा आहे, या पाठच करून ठेवाव्या लागतात. तशाच ह्या ट्रान्सलेट करून होत नाही, आपल्याला या माहितीच असाव्या लागतात. अशा पद्धतीने आपण या दिलेल्या ज्या दोन्ही म्हणी आहेत या इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केल्या. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा आता. प्रश्न क्रमांक 10A. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. बातम्यांचे जे प्रकार असतात ते प्रकार आपल्याला इथे लिहायचे आहेत. 1-2 आपल्याला उदाहरणं दिले आहेत, बिझनेस न्यूज आणि स्पोर्ट्स न्यूज. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी बरेच प्रकार इथे लिहिता येईल. आपण काही लिहायचा प्रयत्न करू. पॉलिटिक्स एक प्रकार आहे न्यूजचा, तो म्हणजे पॉलिटिक्सशी संबंधित न्यूज. ठीक आहे. त्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे एज्युकेशन, एज्युकेशनशी संबंधित बातमी. त्यानंतर क्राईम
गुन्हे खूप घडत असतात समाजात, क्राईमवर पण स्पेशल बुलेटिन असतात, क्राईमशी संबंधित न्यूज. त्यानंतर अर्थ म्हणजे फायनान्स, शेअर मार्केटशी वगैरे ज्या बातम्या संबंधित असतात त्या फायनान्समध्ये येतात. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा टाईप्स न्यूजच्या असतात. या व्यतिरिक्तही आपण काही न्यूज लिहू शकतो. जसं उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणावर जर म्हणतात आपण इंटरनॅशनल न्यूज, इंटरनॅशनल म्हणू शकतो. त्यानंतर कॅटेगरी अशी राहू शकते नॅशनल, आणि मग आपण आपल्या स्तरावर जर आलो तर त्याला आपण म्हणतो लोकल. असे न्यूजचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतील. म्हणजे बिझनेस, पॉलिटिक्स, एज्युकेशन, स्पोर्ट्स, क्राईम, फायनान्स, इंटरनॅशनल, नॅशनल आणि लोकल. मला असं वाटतंय की अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठावर आधारित वर्कशॉपमध्ये दिलेल्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघितल्या त्या आपल्याला व्यवस्थित समजल्या असतील. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10B आणि 10C हे आपण जेव्हा कंपोजिशनवर व्हिडिओ तयार करू तेव्हा बघू. त्याचबरोबर या पाठाच्या शेवटी पुढच्या पानावर एक लँग्वेज स्टडी म्हणून आयटम आहे. त्या लँग्वेज स्टडीमध्ये सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आपण जर त्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड केल्या तर हा व्हिडिओ परत खूप मोठा होईल. तसं होऊ नये म्हणून लँग्वेज स्टडीवर जे प्रश्न दिलेले आहेत पुढच्या पानावर त्या लँग्वेज स्टडीवर सुद्धा आपण एक सेपरेट वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, सर्व ऍक्टिव्हिटीज समजल्या असतील. धन्यवाद.